झी 24 तास एक पाऊल पुढे। गावातली पाण्याची समस्या मिटवण्यासाठी नवनिर्वाचित महिला सरपंचांना चक्क परमिट योजना सुरू केली। नागरिकांना समान पाणी मिळावं आणि भांडण तंटे होऊ नये हाच उद्देश ठेवून महिला सरपंचांनी गावातल्या प्रत्येक कुटुंबाला 200 लिटर पाणी देण्याची योजना आखून गावात पाण्याचं कार्ड वाटलं। महिला सरपंचांनी राबवलेल्या या उपक्रमाचं जिल्हा प्रशासनानंही कौतुक केलंय। बुलढाण्यातलं हे सारोळा मारुती गाव विहिरींनी तळ गाठलेले, पाण्याच्या थेंबाथेंबासाठी जीवाचा आटापिटा होतो। अखेर या गावात टँकरनं पाणी पुरवठ्याला सुरुवात झाली। टँकर आल्यावर इतर गावांसारखा गोंधळ या गावात मुळीच नाही। कुठेही गडबड नाही, गोंधळ नाही, भांडण तंटे नाही, तरीही सगळ्यांना पाणी मिळतं। ही सगळी किमया साधली आहे सारोळा मारुती गावातल्या नवनिर्वाचित सरपंच वंदना ढकचवले यांच्या भन्नाट कल्पनेमुळे। त्यांनी गावात पाणी कार्ड वाटप ही योजना सुरू केली। त्यासाठी प्रत्येक घरात पाण्यासाठी परमिट कार्ड देण्यात आलं। या कार्डनुसार शिस्तबद्ध पाणी पुरवठा होतो, त्यामुळे ग्रामस्थही योजनेवर खुश आहेत। विहिरीमध्ये टँकर टाकत असल्यामुळे गोरगरिबांना किंवा इतर लोकांना पाणी मिळत नसे व कोणतीही दखल व किंवा काही अनुसूचित प्रकार घडू नये म्हणून ग्रामपंचायतीने हा निर्णय घेतलेला आहे आम्हाला खूप आवडलेला आहे। सारोळा मारुती हे 450 कुटुंबाचं गाव। या पाणी वाटप कार्ड योजनेमुळे प्रत्येक कुटुंबाला समान पाणी वाटप होतं आणि पाण्यासाठीचे भांडण तंटेही होत नाहीत। गावातील सर्व लोकांना सारखं पाणी मिळावं हा आमचा उद्देश आहे। त्यासाठी आम्ही परमिट ही योजना तयार केलेली आहे। सर्व ग्रामपंचायतचे सदस्य मिळून ही योजना आम्ही तयार केलेली आहे। टँकर आल्यानंतर होणारी भांडणं थांबवण्यासाठी पाणी परमिट कार्ड हा आदर्श उपक्रम आहे। सरपंच वंदना ढकचवले या नवनिर्वाचित सरपंचांचंही जिल्ह्यात कौतुक होत आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे सारोळा मारुती गावातले ग्रामस्थ दुष्काळ असला तरी पाणी वाटपाच्या बाबतीत समाधानी आहेत। संतोष लोखंडे, झी मीडिया, बुलढाणा। झी 24 तास एक पाऊल पुढे।